साठी त्यांच्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाहीये आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि मला जे जे शक्य होईल ते मी त्यांच्यासाठी करायला तयार. मला वाटतं राजन काका कसेही असले तरी गौरीजींचे मामा मामीच गौरीजींची स्मृती परत आणू शकतात आणि मी त्यांना आणायला चालतो. पवन, रुद्रचं अगदी बरोबर आहे. गौरीच्या मामा मामींना लवकरात लवकर इथं आणायला हवा. लवकर आणायला हवं काय? माझ्या हाताशी आलेला घास कुणालाही बळकावू देणार नाहीये. इथे मामा मामी येता कामा नये. चुकून गौरीला आठवलं तर माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी. नाही, गौरीला मी इथून घालवणारच. चंद्रशेठ, आम्ही जाऊन येतो. तुम्ही घराकडे लक्ष द्या आणि पिट्टीची पण काळजी घ्या. तुम्ही पण त्यांना लवकर घेऊन या आणि दादांची काळजी घ्या. हां, चांगली निघून गेली असती गौरी. हा रुद्र ना, मी माझ्या हातात आलेला डाव असं जाऊ देणार नाही. मामा मामींना पुन्हा काहीतरी आमिष दाखवावं लागणार, म्हणजे ते यायलाच नाही म्हणतील. यस, असंच कर. त्यांना खिशात टाकणं सोपं आहे. भिक्कारडे मामा मामी, फोनचं बिल भरलं नसतं. काय करू मी आता? हॅलो सुमित, बोल आंटी. पोचलंस का? उडत जाणार आहे का मी? ऐन वेळेला सांगितल्यावर मी काय करणार? वेळ दे जरा. आता तिचा तो लफंगा मामा फोन नाही उचलणार हे कुठे माहित होतं मला? दोन्ही नंबर बंद आहेत त्यांचे म्हणून पाठवलंय तुला. चांगलोय ना मी, वेळ तर दे.